नमस्कार. विद्या वाचस्पती शंकर वासुदेव अभ्यंकर लिखित समर्थ रामदास हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 8व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. प्रकरण 8, स्फुटकाव्यातील तत्त्वज्ञान. समर्थांच्या वाङ्मयाचा विस्तार प्रचंड महासागरासारखा आहे. तथापि त्यातील मोती आणि रत्ने शोधण्याचे साक्षेपी काम मात्र अशक्य नाही. समर्थांनी अनेक विषय स्फुटकाव्यात मांडले आहेत. संत नामदेवांपासून तुकारामापर्यंत अनेक संतांनी जे विविध विषय हाताळले आहेत त्यांच्याशी संवाद करणारी अनेक स्थळे समर्थ वाङ्मयातही आली आहेत. कलियुग महिमा. संत नामदेवांच्या काळात आक्रमणामुळे असलेले कलियुगातील उद्ध्वस्त समाजाचे चित्र समर्थांच्या काळात अधिकच गडद झाले. समर्थ म्हणतात, आले भगवंताच्या मना तेथे कोणाचे चालेना. जैसा कलिराजा आला धर्म अवघाची बुडाला. नीती मर्यादा उडाली भक्ती देवाची चुकली. दास म्हणे पाप झाले पुण्य अवघेची बुडाले. ब्राह्मणाचा आचार बुडला क्षत्रियांचा पराक्रम व आचार सांडला. मेघवृष्टी मंदावली पीक नाही धान्य नाही. लोकांचा धर्माऐवजी पापाचाच हव्यास वाढला. पुण्यक्षेत्रे मोडली आम्ही पोटाचे पायीक असे म्हणणाऱ्या नतद्रष्टांचीच अधिक दाटी झाली. लोकांना उद्योग आवडेनासा झाला. शिंक जांभई खोकला तितुका काळ व्यर्थ गेला अशी अवस्था झाली. हरिकथेचा कंटाळा करणारे करंटे वाढले. हरिकथा ऐकून लोकांचे कपाळ उठले. दास म्हणे या मूर्खाला हरिकथेचा कंटाळा. स्नान नाही संध्या नाही शुचिता नाही तप नाही शास्त्रही नाही अशी अवस्था झाली. स्वार्थ कपटीपणा लोभ दैन्यावस्था अज्ञान मत्सर अशा दुर्गुणांची मात्र दाटी झाली. कलियुगाने माणसे अशी उद्ध्वस्त केली. परमार्थ बाजूला राहिला. प्रपंच संसाराच्या आसक्तीत जनसामान्य बुडून गेले. त्यांना तारण्यासाठी समर्थांनी केवढा व्याप केला. संसाराची आसक्ती. कोणत्याही विषयाची आसक्ती वाईटच. आसक्तीने मनुष्य स्वार्थी होऊन अधपतित होतो. विषयांच्या लोभाने परमेश्वराचा विसर पडतो. गीतेने यासाठी अनासक्त कर्मयोग सांगितला आहे. प्रपंच हा समाज जीवनाचा कणा आहे, परंतु त्यात आसक्त होऊ नये. आसक्ती आली की दुर्गुण आलेच. पण सुखाची आसक्ती धरता धरता त्रिविध तापांचे चटके अधिक बसतात. असे चटके बसलेला मुमुक्षू समर्थांच्या अंतर्भाव प्रकरणात काय म्हणतो पहा. मी ये संसारी गुंतला स्वामीपदी वियोग झाला. तेणे गुणे आळ आला जीवपणाचा. इच्छा बंधनी गुंतलो तेणे गुणे अंतरलो. आता येथून सुटलो पाहिजे दातारा. प्रपंचे संसार उद्वेगे क्षणोक्षणा मनभंगे. कुळाभिमानी डगे समाधानासी. जेणे समाधान चळे विवेक उठोनी पळे. बळेची वृत्ती ढासळे संगदोषे. स्वामी प्रपंचाचे गुणे परमार्था आणिले उणे. ईश्वर आज्ञेप्रमाणे क्रिया न घडे. दुःख शोक आला चित्ती समाधान करावे किती. विक्षेप होता चित्तवृत्ती दंडळो लागे. प्रपंचे केले कासावीस घेऊच नेदी उमस. तेणे गुणे उपजे त्रास संसाराचा. आता पुरे हा संसार झाले दुःखाचे डोंगर. अंतरसाक्ष विचार सर्व जाणती. षड्रिपू. प्रापंचिकाचे 6 प्रधान शत्रू म्हणून सर्व संतांनी षड्रिपूंचे वर्णन केले आहे. त्यात काम क्रोध मद मत्सर दंभ व लोभ किंवा मोह अशा 6 षड्रिपूंचे निरूपण आहे. समर्थांच्या विवेचनाचे वैशिष्ट्य असे की प्रपंचाला त्यांनी षड्रिपूंपैकी एक मानले आहे. अर्थात तम व रजोगुणात लेडबिडलेला प्रपंच म्हणजे माणसाचा महान शत्रू आहे असे समर्थांना म्हणायचे आहे. षड्रिपू विवेचन या नावाचे एक स्वतंत्र प्रकरणच समर्थांनी लिहिले आहे. त्यात काम क्रोध मद मत्सर दंभ प्रपंच अशा षड्रिपूंना समर्थांनी विवेकाचे फटके मारले आहेत. षड्रिपू विवेचनाचा प्रस्ताव करताना समर्थ म्हणतात, भल्यासे वैर करती ते साही ओळखा बरे. षड्रिपू कामक्रोधादी मदमत्सर दंभतो. प्रपंच साह वैरी तयांना जिंकता बरे. भल्यासी लाविती वेडा परत्र मार्ग रोविला. काम व क्रोध हे मानवाचे प्रधान शत्रू आहेत. ज्याला कामाचे वेड लागते
तो प्राणी आत्मघातकी होय. या कामवासनेपोटी समर्थ म्हणतात त्याप्रमाणे कित्येक जण बाटले, भ्रष्टले, मेले, बुडाले कामसेवनी असा इतिहासाचा दाखला आहे. पतंग ज्याप्रमाणे दिव्यावर झडप घालतो त्याप्रमाणे प्रापंचिक जन कामावर झडप घालून स्वतःचा नाश करतात. त्यामुळे कुलहानी, यातिहानी, रूपहानी, शक्तिहानी, द्रव्यहानी असे सर्वच तोटे होतात. वेश्येवर द्रव्य उधळणारे करंटे लोक समाजात काही कमी नसतात. लोकलाज टाकलेले असे करंटे समाजाची नासाडी करतात. व्याधीने नाचतात व अवघा समाजही नासवून टाकतात. आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी नीतीला त्यागणे म्हणजे कामवासना होय. उलट धर्माच्या चौकटीत राहूनच नीतीला न उल्लंघता विषय सेवन केला तर तो कल्याणकारीच असतो. काम या वैऱ्याला वेसण घालून प्रपंचात कसे वर्तावे याचे सुंदर सूत्र समर्थांनी सांगितले आहे. विधेने विषया घ्यावे, अविधी नसता बरे. आश्रमी न्यायनीतीने प्रपंच करणे सुखे. प्रत्येक आश्रमातील आदर्श जीवन कसे जगावे याचा काही दंडक धर्माने घालून दिला आहे. त्यांची मर्यादा न ओलांडता प्रपंच करणे म्हणजे विधीने विषय सेवन करणे होय. यालाच न्यायनीतीचा मार्ग म्हणतात. इच्छापूर्ती झाली नाही तर माणूस अन्यायाचा, अनीतीचा मार्ग आचरण्यास पुढे मागे पाहत नाही. मानवाने हे करू नये हे समर्थांचे सांगणे आहे. क्रोध किंवा कोप, कामपूर्ती झाली नाही तर मनुष्य संतापतो. अर्थात क्रोध हा कामाच्या पोटी जन्माला येतो. असा कोपिष्ट मनुष्य विवेकभ्रष्ट होतो. त्याचा स्वभाव चिडचिडा बनतो. जो भला असतो त्याला कोप येत नाही आणि ज्याला कोप येतो तो भला होऊ शकत नाही. संतापलेला मनुष्य प्रत्येक कार्य विचारहीनतेने करतो. त्याचा परिणाम अनर्थात होतो. असा विवेकहीन मनुष्य स्वतःबरोबर इतरांचेही वाटोळे करतो. समाजात होणारी छोटी छोटी भांडणे कोर्टात नेली जातात. माणसे अहमहमिकेने पिढ्यानपिढ्या भांडतात. हजारो रुपये खर्च करतात. मनुष्य भला झाला तर न्यायालय व वकील या संस्थाच समाजातून नाहीसे होतील. पण विवेकभ्रष्ट व कोपिष्ट माणसांना हे कधीही जमत नाही. क्रोध हा दर्परूप असतो असे समर्थांनी म्हटले आहे. क्रोधाला कामाबरोबरच मदाचाही उन्मत्त वास येतो. म्हणूनच पुढचा रिपू मद होय. मदामुळे मानव स्वतःच्याच भलत्याच कल्पना करून घेतो. साधी व्यावहारिक अक्कल नसलेला मनुष्य स्वतःला महापंडित समजतो. मदाने थोकली विद्या पुढे आणिक होईना अशी मदमस्त मानवाची अवस्था होऊन जाते. मदाने उन्मत्त झालेला मनुष्य बहुरत्न वसुंधरेलाही तुच्छ मानतो. सत्य त्याच्या जवळपासही फिरकत नाही. असा मनुष्य ब्रह्मदेवादिकांनाही तुच्छ समजतो. वेदशास्त्र, नीतिशास्त्र इत्यादी सर्वच सन्मार्ग तो टाकून देतो. साधू संतांना मदग्रस्त मानव ओळखत नाही. मदग्रस्त मानव कसा असतो याचे यथार्थ मार्मिक विवेचन समर्थांनी केले आहे. चालणे थोर ते माझे, माझा मीच बहुभला. न्यायाची गोष्ट मानेना, नीतीने कोप येत असे. आपणापरते नाही सर्व काही भूमंडळी, गुणग्राहकता नाही पराचे तुच्छ होत असे. असौ मया हतशत्रुर हनिष्ये चापरानपी, ईश्वरो हमहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी. हा शत्रू माझ्याकडून मारला गेला व दुसऱ्या शत्रूंनाही मी मारीन. तसेच मी ईश्वर व ऐश्वर भोगणारा आहे आणि मी सर्व सिद्धींनी युक्त आहे. एवं मी बलवान व सुखी आहे. गीता अध्याय 16 श्लोक 14. आढ्योभिजनवानोस्मी कोन्योस्ति सदृशो मया, यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः. भगवद्गीता अध्याय 16 श्लोक 15. मी मोठा धनिक आहे, थोर कुळात जन्म पावलेला आहे. माझ्या समान दुसरा कोण आहे? मी यज्ञ करीन, दान देईन, मजेने आनंद करीन अशा प्रकारे अज्ञानाने मोहित झालेले म्हणत असतात. समर्थ मदनिरूपणात नेमके हेच सांगतात. अशा मदग्रस्त मानवाला समर्थांनी हेकांड असे नेटके विशेषण उपयोजले आहे. असा मनुष्य स्वहितालाही जागरूक नसतो. अर्थात समाजाचा विचार त्याच्या ठायी कधीच येत नाही. अशाचा संघही खोटाच असतो. मोलाचे आयुष्य तो वाया घालवतो. आपण अजरामर आहोत अशा थाटात मदोन्मत्त मनुष्य व्यवहार करत असतो. अशाचा देह, द्रव्य, स्तोम, दंभ सगळेच जाते. म्हणून समर्थ म्हणतात,
थोर आयुष्य मोलाचे, मदे व्यर्थची नाशिले. पापी हा उमजो नेदी, शेवटी दूर होत असे. मत्सर, कामक्रोधाप्रमाणे मदमत्सर ही सुद्धा जोडीच आहे. मदामागोमाग मत्सर येतो. माणसाला मद झाला की आपलेच म्हणणे खरे असे तो मानव म्हणू लागतो. त्याचा व्यवहारही तसा होतो. अर्थात मत्सरी मनुष्य सत्य मानण्यास तयार होत नाही. उलट सत्य हेच लटके आहे असे म्हणू लागतो. स्वतः टोणपा असल्याने ज्ञानी माणसाला मानत नाही. स्वतः घातकी असल्याने जगात पुण्यवंत असतात हेच त्याला पटत नाही. वस्तुतः स्वतः तो चोरटा असतो, मात्र जगालाच तो चोरटे समजतो. मदग्रस्त माणसाला स्वतःच्या मर्यादा माहीत नसतात असे नव्हे, परंतु अहंकाराने व दंभाने तो इतका पछाडलेला असतो की शेवटी तो दुराग्रही होतो. चोरटेपणा, भ्रष्टाचार, कपटी भावना, भ्याडपणा, लालच, कोडगेपणा, अभक्तपणा, औद्धत्य असे अनेक दुर्गुण मत्सरी माणसाच्या ठायी असतात. गंमत म्हणजे या सर्व दुर्गुणांचा आरोप तो दुसऱ्यांवर करतो. वैराग्य त्याला मानवत नाही. विवेकाला धारण करणे त्याला परवडत नाही. समर्थ म्हणतात, मत्सरे भाग्यही गेले, मत्सरे बुद्धी नासिली, भक्तीना ज्ञानना काही अन्न परही नसे. मत्सर निरूपण. एका मत्सरामुळे मानवाचे असे ऐहिक व पारलौकिक नुकसान होते. दंभ. मत्सरापाठोपाठ दंभ आलाच. दंभापोटी मनुष्य लोकांशी वैर करतो. दंभ नावाचा भयंकर महारिपू मानवाला आंधळे करून दुःख सागरात बुडवून टाकतो. दंभ ज्ञानाला मानत नाही, विवेकाला सामोराही जात नाही, निश्चयही घडू देत नाही. दंभ म्हणजे चोरच. मानवाचे सगळे चांगले हरण करण्याचे सामर्थ्य दंभापोटी आहे. भवसंकल्पात बद्ध करून दंभ नावाचा महारिपू मानवाला पार बुडवून टाकतो. या दंभाला पराभूत करण्याचा उपाय समर्थ सांगतात. अखंड आठवा राम, रामाचे ध्यान अंतरी, तेव्हा वैराग्याची उठे, दंभ लुंठे परोपरी. दंभ निरूपण. आता प्रपंच. समर्थांनी प्रपंचाला 6वा वैरी मानले आहे. अशा षड महारिपूंनी ग्रस्त झालेल्या प्रापंचिकाला प्रपंच हाच महावैरी होऊन बसतो. 2 घासाची सोय करताना आयुष्य कसे सरून जाते याचा त्याला पत्ताही लागत नाही. फिटेना ऋण ते वाढे, ताडातोडी चहूकडे, मिळेना अन्न ना वस्त्र, वार्धक्य खंगला बहु, कष्टला शेवटी मेला, गेला प्रपंच हातीचा, घातला मागुती जन्मा, ऐसा वैरी प्रपंच हा. जन्ममृत्यूच्या फेऱ्यात मानवाला अखंड फिरवणारा हा प्रपंच भयंकरच म्हटला पाहिजे. देवाला विसरलेला आणि अन्य 5 महारिपूंच्या संगतीत लागलेला प्रपंच मानवाचे पूर्ण वाटोळे करतो. या षड्रिपूवर मात करण्यासाठी परमेश्वराच्या नामस्मरणाची कास धरून विरागी होण्यास समर्थांनी सांगितले आहे. षड्रिपू जिंकले तेणे, तोची ज्ञानी महाभला, दीक्षेने उद्धरी लोका, वैरागी तो उदासीनू. प्रपंच निरूपण. प्रपंचाला समर्थांनी षड्रिपूत घातले आहे, पण प्रपंच नेटकाच करावा हे समर्थांचे सांगणे आहे. विवेक वैराग्य नाम या 12व्या दशकाच्या पहिल्या समासात ते सांगतात. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो. प्रपंच सांडून परमार्थ कराल, तेणे तुम्ही कष्टी व्हाल. प्रपंच परमार्थ कालवाल, तरी तुम्ही विवेकी. प्रपंच सांडून परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायाला, मग तया करंट्याला परमार्थ कैचा. परमार्थ सांडून प्रपंच करीसी, तरी तू यमयातना भोगीसी, अंती परम कष्टी होसी, यमयातना भोगता. प्रपंची जो सावधान, तोची परमार्थ करील जाण, प्रपंची जो अप्रमाण, तो परमार्थी खोटा. समर्थांची करुणा स्तोत्रे. साधकावस्थेतील आर्त उद्गार. 12व्या वर्षीच नारायणाने संगत्याग केला आणि टाकळीला पुरश्चरण सुरू केले. पुरश्चरणाला प्रारंभ झाल्यानंतर ज्या राघवासाठी अवघे विश्व त्यागले त्याच्या दर्शनासाठी नारायणाची उलघाल झाली. रामदर्शनाची आर्तता करुणाष्टकाच्या रूपाने शब्दबद्ध झाली. ती आर्तता साधकावस्थेतील आहे. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. रघुनायका मागणे हेची आता, बुद्धी दे रघुनायका,
उदासीन हा काळ कोठेन कंठे, रघुनायका काय कैसे करावे, तुझ विण रामा मज कंठवेना, उदासीन हे वृत्ती कोठेन लागे, सर्वोत्तमा कै मज भेटी देसी, शेखी जिवे सांडुनी सर्व जावे. अशा अनेक आर्त पद्यातून म्हणजे करुणास्तोत्रे समर्थांनी रामाची आळवणी केली आहे. या आर्त उद्गारात सुद्धा दोन वेगळे प्रवाह दिसतात. पहिल्या प्रवाहात आपण हीन दीन पापी अपराधी आहोत अशी भूमिका समर्थांनी घेतली आहे. या उलट दुसऱ्या प्रवाहात आपली काही तपश्चर्या झाली असल्याने प्रभू रामचंद्र आपल्यावर कृपा का करत नाही असा भाव व्यक्त करणारी तळमळ आणि सात्विकता समर्थांच्या शब्दातून प्रगट झाली आहे. प्रतिदिनी पश्चात्तापाने आपण तप्त झालो आहोत, मोहमायेने वेढलेलो आहोत, अत्यंत चपळ असे आपले मन प्रयत्न करूनही आवरत नाही असा अपराधी भाव समर्थांनी प्रगट केला आहे. भजन रहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला, रघुपती मती माझी आपुलीसी करावी, सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी. नित्य नैमित्तिक विधिसंग्रह सोपान करुणाष्टके. विषयाचे सुख हे सुख नव्हेच, त्यामुळे आपल्याला संसाराचे ओझे वाटत आहे. मनाची चंचलता मोडता मोडवत नाही, निश्चय केला तर तो टिकत नाही. म्हणूनच आपण अत्यंत करुणेने दीन वाचा बोलतो आहोत असे समर्थांनी म्हटले आहे. जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी, मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी, तळमळ निववीरे राम कारुण्य सिंधू, षड्रिपू कुळ माझे तोडी यांचा संबंधू. आपली देहबुद्धी वळत नाही, हित आकळत नाही. चित्त दुष्टित झालेले असताना चातकाला जशी चंद्राची ओढ असते, लेकराला आईवडिलांची ओढ असते, वत्साला गायीची ओढ असते, त्याप्रमाणे आपणाला रघुरायाची ओढ असल्याचे रामदास सांगतात. त्या राघवाने धावून यावे, आपल्यावर कृपा कटाक्षाचा पूर लोटावा, वासनांचे खंडन करावे आणि आपल्याला त्या महान देवाच्या चरणी मिठी घालता यावी म्हणून रामदासांनी कळवळून साथ घातली आहे. परमेश्वराचे अनेक भक्त होऊन गेले. तापसी, तीर्थवासी, गिरीकंदरी तपश्चर्या करणारे अशा सर्वांना दर्शन देऊन परमेश्वराने सौख्य राशीचा वर्षाव केला. कोण परमेश्वराचा प्रेमाचे दास झाले, कोणाला परमेश्वराने अलौकिक बुद्धिमत्ता आणि धारणाशक्ती दिली. पण आपल्याला मात्र अहंकार सोडता आला नाही, शब्दज्ञान बुजवता आले नाही. म्हणून साधक रामदासाची तळमळ झाली आहे. परमेश्वराच्या कृपेने कितीतरी योगमूर्ती, पुण्यमूर्ती आणि धर्मस्थापनेच्या मूर्ती निर्माण झाल्या, परंतु आपण मात्र हे सामर्थ्य नसल्याने पस्तावलो, कावलो, तप्त झालो आणि अर्थातच तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो असे समर्थांनी साधकावस्थेत म्हटले आहे. समर्थांची करुणाष्टके म्हणजे साधकाने स्वतःकडे किती कमीपणा घ्यावा याचा आदर्श पाठच म्हणावा लागेल. बुद्धी दे रघुनायका या स्फुटात समर्थांनी स्वतःला अनंत दूषणे दिली आहेत. युक्ती, बुद्धी, विद्या, विवेक यापैकी काहीही आपणाजवळ नाही. आपण अज्ञानी आहोत. मन आवरत नाही, कल्पना सैरावेरा धावते, वासना वावरते, अन्न वस्त्र यापैकी काहीही नाही. जनामध्ये सौख्य व आधार काहीच नाही. आपणाला नेटके बोलता चालता येत नाही, कार्यभाग कळत नाही. आपण करंटे आहोत. नेटके लिहिता येत नाही, वाचताना सदैव चुका होतात. अर्थही सांगता येत नाही. आपल्याला प्रसंग वेळ कळत नाही, स्फूर्ती होत नाही, मैत्री राखता येत नाही, संसारात मान नाही, सर्वही लोक हासती असा शब्दप्रयोग समर्थांनी केला आहे. तो साधकावस्थेतील जननिंदेचा निर्देश करणारा असावा. आपले मन संशयग्रस्त आहे. कर्तव्य काय आणि अकर्तव्य काय हे आपल्याला कळत नाही. पोटी आळस उदंड आहे. परमार्थ कळत नाही. उदासीनता पाठ सोडत नाही. संसार नेटका नाही, उद्वेग वाटतो जीवी, परमार्थ हा कळेना की बुद्धी दे रघुनायका, उदास वाटते जीवा आता जावे कुणीकडे, तू भक्तवत्सला देवा बुद्धी दे रघुनायका. अन्यत्रही समर्थाने नसे भक्ती ना ज्ञान ध्यान काही, नसे प्रेमही राम विश्वास नाही असा स्वतःकडे पराकोटीचा कमीपणा घेतला आहे. समर्थ स्वतःला हिनाहून हीन असलेला दीन भिकारी समजतात, परंतु ते सगळे प्रभू रामचंद्राच्या राज्यसभेत. उदासीन अवस्थेमुळे काळ कंठत नाही. दिवसेंदिवस आयुष्य व्यर्थ वाटते. कर्मरेखा पुसली जात नाही. त्यामुळे रघुनायका काय कैसे करावे असा प्रश्नही त्यांना पडला आहे.
रामा वाचून एकही क्षण जात नसल्यामुळे त्यांचे पंचप्राण रामदर्शनासाठी दाटून येतात. मनी नावडे द्रव्य दारा पसारा, त्यांना आवडत नाही. म्हणूनच सर्वोत्तमा कै मज भेटी देसी अशा तळमळीने रामभेटीसाठी ते टाहो फोडतात. समर्थांचे हे आर्त उद्गार वाचून त्याचे चिंतन केल्यावर उपासकांना आपली योग्यता समजण्यास हरकत नाही. युगवर्षाच्या योग्यतेची कामगिरी समर्थांनी केली असा हा देवात्मा स्वतःला अपराधांची राशी म्हणवतो, मग सामान्य माणसाने स्वतःला काय म्हणावे? पुरश्चरणाच्या संपूर्ण काळात रामदर्शनाची ओढ आणि प्रसादोत्तर तृप्ती समर्थांच्या करुणाष्टकातून अतीव गोडव्याने प्रगट झाली आहे. उभा राम सांभाळितो पृष्ठीभागे, सदा सर्वदा अंतरी राम जागे. रघुनायके घातले सर्व पोटी, रघुनायका भक्त पाळा भूपाळा. तू भक्तवत्सला देवा, मज संकटी सोडवावे समर्था. दीनानाथ हा संकटी धाव घाली, मज कोवसा राम कैवल्यदाता. बहुसुकृतांचा बरा काळ आला. पराकोटीच्या श्रद्धेने दीर्घकाळ केलेली तपश्चर्या फलद्रूप होतेच, अभ्यासाने यश मिळतेच. अंतरातल्या तळमळीने नारायणाने राघवाची अनन्य उपासना केली. नयन शिणले बा आता केधवा येशी, तुझविण गुण धामा कंठवेना. नको कठीण मानस वाट पाहतो रामदास. रामदास म्हणे झडकरी धावणे, राहे मज मानसी रे. रामदास म्हणे देवा तुझी आण. अशा आर्ततेने केलेली राघवाची प्रार्थना शेवटी फलद्रूप झालीच झाली. उचंबळून आलेला नारायण आता प्रत्ययाची भाषा बोलू लागला. प्रभू देखिला दास संतुष्ट झाला. असे पालुपद असलेले समर्थांचे एक प्रासंगिक काव्य आपल्याला हेच सांगते. राघवाची कृपा झाली, पुरश्चरणाची सांगता झाली, अवघे संदेह सरले, नारायणाचा रामदास झाला आणि आत्मप्रत्ययाचे बोल गरजू लागला. आम्हा नाही चाड ते कोणी एकाची, दृढ राघवाची कास धरू. कास धरू जेणे पावनची केले, तेणे माझे झाले समाधान. समाधान झाले प्रत्ययासी आले, धन्य ते पाऊले राघवाची. राघवाची पदे मानसी धरीन, विश्व उद्धरीन हेळ मात्रे. हेळा मात्रे मुक्त करीन याजना, तरीच पावना राघवाचा. राघवाचा दास मी झालो पावन, पतित तो कोण उरो शके. उरो शके ऐसे कल्पांती घडेना, जो कोणी पुसे त्यासी उणे. आम्हा नाही उणे राघवाच्या गुणे, ब्रीदची राखणे पावनाचे. पावनाचे ब्रीद आम्हा प्राप्त झाले, प्रचितीस आले किती एका. किती एक जन ज्ञाने उधारिले, कृतकृत्य झाले तत्काळाची. तत्काळचे मोक्ष हे ब्रीद रामाचे, होत आहे साचे येणे काळे. येणे काळे मोक्ष जरी मी देईना, दास म्हणविना राघवाचा. राघवाचा वर पावलो सत्वर, जनाचा उद्धार करावया. राम आहे वनी राम आहे जनी, रामनिरंजनी सारखाची. सर्व काळ देही असता विदेही, रामदासी नाही जन्म मृत्यू. स्फुट ओव्या. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.